आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. लक्ष्मी म्हणजे वैभव, पण हे वैभव मंगलानं शोभणार आहे. वैदिक देवतांमधली लक्ष्मी ही एक प्रमुख देवता आहे. तिचंच दुसरं नाव श्री. रात्री देवी, भगवती, संध्या देवी, हुताशनी अशा आणखीही काही देवतांची वर्णनं वेदांमधून आली आहेत. पुराण काळात या देवतांमध्ये खूप भर पडली. देवीची अनेक नवी रूपं भक्तांनी कल्पिली. गौरी, गजांत लक्ष्मी, दुर्गा, योगेश्वरी, महाकाली, महिषासुरमर्दिनी, विद्यादेवी, पार्वती, पद्मावती अशा कित्येक देवतांची उपासना पुराण काळात सुरू झाली. शाक्त उपासकांचे अनेक देवता पूजेत आल्या. पुढे दक्ष यज्ञात जळालेल्या सतीचे अवयव अनेक ठिकाणी गळाले आणि त्यातून शक्तिपीठ निर्माण झाली अशी कथा आहे. याचा एक अर्थ असा की देवीच्या उपासनेत सगळा भारत सामील झाला. एकच आदिशक्ती, भारतभर तिचे अंश विखुरले. कुठे सौम्य तर कुठे उग्र अशी तिची रूप. तिच्या अवतार कथांमधून तिच्या त्या रूपांची स्पष्टीकरण मिळत गेली. उदाहरणार्थ, बंगालमध्ये जिची पूजा मोठ्या प्रमाणावर केली जाते ती काली माता. रामकृष्ण परमहंसांनी याच कालीची भावपूजा बांधली. याच रणचंडिकेची आठवण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक वेळा केली आहे. स्वातंत्र्य देवतेचं भव्य रूप तर सावरकरांखेरीज इतर कोणी क्वचितच कवितेतून प्रकट केलं असेल. देवी भवानीच्या उग्र रूपाला असंच एकनाथांनी आवाहन केलं होतं, बया दार उघड. परकीय सत्तेच्या अत्याचारांनी त्रस्त झालेल्या प्रजेच्या वतीनं नाथ देवीला विनवत होते. रामदासांनी तर शिवरायाच्या तलवारीला आशीर्वाद देणाऱ्या भवानीला स्वराज्याचं रक्षण करण्याची तळमळून विनंती केली होती. शक्तीने पावती राज्ये, शक्ती नसता विटंबना, शक्तीने नेटका प्राणी, वैभवे भोगता दिसे अशी त्यांची श्रद्धा असल्यामुळेच तुळजापूरची भवानी आणि प्रतापगडची रामवरदायिनी या दोन देवींना त्यांनी शत्रुसंहारक आणि सज्जन प्रतिपालक अशा रूपात पाहिलं आणि त्यांना विनंती केली, एकची मागणे आता द्यावे ते मज कारणे. तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हाची देखता. दुष्ट संहारिले मागे, ऐसे उदंड ऐकतो. परंतु रोकडे काही, मूळ सामर्थ्य दाखवी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. असं वाटतं की जेव्हा जेव्हा अन्याय आणि अत्याचार यांचा कळस झाला तेव्हा तेव्हा एक अशी शक्ती इथल्या समूह मनातून प्रकट झाली की तिनं दुष्टांचा विनाश केला आणि सद्विचारांना, सदाचारांना आणि सन्मार्गी माणसांना अभय दिलं. साध्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात संकटाचा सामना करताना, विपरीत परिस्थितीला तोंड देताना
जी शक्ती निर्माण होते ती म्हणजे आदिशक्तीची ज्योत असते. अत्याचाराला किंवा अन्यायाला तोंड देताना प्रतिकाराची जी तीव्र उर्मी आणीबाणीच्या प्रसंगी निर्माण होते ती म्हणजे आदिशक्तीचीच प्रेरणा असते. इतिहासात अशा उर्मीनं ज्या लढल्या, ज्यांनी संकटात हिंमत दाखवली, ज्यांनी स्वतःचं किंवा कुटुंबाचं रक्षण केलं, किंवा ज्या सगळ्या गावासाठी सगळ्या समाजासाठी झुंज द्यायला पुढे झाल्या, त्या स्त्रियाही काही ठिकाणी देवी बनल्या. त्यांची देवळं झाली, त्यांची पूजा अर्चा उपासना सुरू झाली. म्हणजे जिथे जिथे शक्तीचा साक्षात्कार घडतो तिथे तिथे देवी असतेच. शक्ती म्हणजे सामर्थ्य, तेज. भारतीय देवतांचं सर्वसाधारणपणे एक वैशिष्ट्य आहे, त्या शस्त्रधारी देवता आहेत. फार थोड्या देवता शस्त्रविहीन आहेत. कारण सद्विचारांच्या, सत्कर्मांच्या, सद्गुणांच्या मागे उभं राहणं, सज्जनांचा सांभाळ करणं हे देवतांचं एक प्रमुख काम आहेच. म्हणून तर त्या वरद आणि शुभंकर मुद्रा धारण करतात. पण त्याचबरोबर दुष्टांचा विनाश, अमंगलाचा आणि अत्याचाराचा प्रतिकार हेही त्यांचं एक मोठं काम आहे. लक्ष्मी, पार्वती, सरस्वती, गायत्री, सीता, अंबिका अशा काही आपल्या सौम्य सोज्वळ देवता आहेत. त्यांची पूजा सात्विक पद्धतीनं होते. काही ग्रामदेवता आहेत. गाव शिवेवर किंवा देवळात न घडवलेल्या शिळेच्या रूपात अनेक देवता पूजल्या जातात. काही ग्रामदेवता पुष्कळ मोठ्या आणि प्रसिद्धही आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रात काळूबाई आहे, मांढरदेवी आहे, उत्तर प्रदेशात विषहारी आहे, कर्नाटकात शिरसीची मरिकम्मा आहे, तमिळनाडूत समयपुरमची मरियम्मा आहे, जिंजीजवळ अंकला परमेश्वरी आहे. कितीतरी ग्रामदेवता गाजते आहेत. त्यांच्या मोठमोठ्या यात्रा जत्रा आजही भरतात आणि हजारो भाविक त्यासाठी जमा होतात. देवस्थानं आणि तिथं उत्सवांच्या निमित्तानं होणारी व्यावसायिक उलाढाल हा आज स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. एकेकाळी ही ठिकाणं म्हणजे कलांची आणि विद्यांची उपासना केंद्र होती. इथे ज्ञानचर्चा चालत, संगीत नृत्याचे महोत्सव होत, आनंद आणि उल्हास यांची वाटणी होत असे. आजही अशा यात्रा जत्रा भरतात, उत्सव साजरे होतात. पण या निमित्तानं एकत्र येणाऱ्या लोकसमूहातून नव्या शक्तीचं जागरण मात्र घडत नाही. असं का व्हावं? खरं तर शक्तीची उपासना म्हणजे माणसामधल्या चैतन्य ज्योतीची उपासना, निर्माण शक्तीची उपासना. जे जे मंगल आहे, कल्याणकारी आहे, माणसाला सांभाळणारं, समृद्ध करणारं आणि सन्मार्गी करणारं आहे, त्याची उपासना. आदिशक्तीचा निवास म्हणूनच खरं तर केवळ बाहेर देवळांमधून नव्हे तर हृदयांमधून असावा. देवळं ही आपल्या अंतःशक्तीला जागं करण्याची जागा असावी. तिथून देवी यावी ती आपल्या मनाच्या गाभाऱ्यात. तिचं स्वागत आपण सर्वांनी आनंदानं करावं आणि आयुष्य सार्थकी लावावं, अशीच त्या जगदंबेच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतिदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.